15 दिवसाच्या अगोदर आम्ही पदाचे राजीनामे दिले. त्यावेळेला आम्ही शिवसेनेचा राजीनामा दिलेला नव्हता पक्षाचा. 15 दिवसाच्या आतमध्ये काय निर्णय घ्यायचा ही दिशा ठरवण्यासाठी आम्ही 15 दिवस थांबलो. वरील श्रेष्ठीकडून आम्ही 2 वेळा शिष्टमंडळाच्या निमित्तानं पक्ष संघटना आणि पक्षाची स्थिती सांगितली. 15 दिवसानंतरही वरून काय त्याचा आम्हाला बोलावणं आलं नाही. त्यामुळे मी आता काल परवा शनिवारी आम्ही माढा जगदाळे मंगल कार्यालयात सर्व पदाधिकारी, मग मोहोळ असेल, माढा असेल, पंढरपूर असेल, करमाळा असेल, अशा सर्वच कार्यकर्त्यांची मिटिंग त्या ठिकाणी घेतली आणि कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना विचारलं आपली पुढे दिशा काय ठरवायची. मग अनेकाच्या बोलण्यामध्ये की आपण आता इतकं होऊन देखील यांना वरच्यांना संघटनेच्या बाबतीमध्ये काही करायचंच नसेल तर आपण भाजप या पक्षामध्ये प्रवेश करायचा असं सर्वानुमते ठरलं. आणि त्याप्रमाणे आम्ही काल माननीय पालकमंत्री गोरेसाहेब शिवाजी सावंत सरांची भेट झाली. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही भाजपमध्ये या. त्याप्रमाणे सरांनी आणि काल ज्या वेळेला मुख्यमंत्री या ठिकाणी आले त्यावेळेला माननीय पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आणि सविस्तर चर्चा केली. त्यानंतर 2-3 दिवसामध्ये मुंबईला बोलवतो, चर्चा करूया, प्रवेश कुठे घ्यायची याची चर्चा करून निर्णय घेऊ. कोण कोण प्रवेश करणार आहे त्यामध्ये? की परत जे सगळे 40 लोकांचे राजीनामे दिले ते म्हणजे पूर्णच लोक आहेत. तानाजी सावंत वगैरे ते पण आहेत. शिवाजी सावंत वगैरे पण आहेत. शिवाजी सावंत मी सांगितलं ना, त्यांनी सांगितलं प्रेस घेऊन तुम्ही निर्णय सांगा आपला काय झाला. ओके.